ठाणे शहरात झेन जिनेस रस्त्यावर उतरून आपल्या मनातील खतखत गाणी, मेलडी वाटप आणि घोषणांमधून दाखवून दिली. ठाण्यातील तरुणांनी पेपरफुटी, बलात्कार, बेरोजगारी याविरोधात एकत्र येत कॉक्रोच आंदोलन केलंय. या आंदोलनामध्ये मोदी आणि मेलोनी यांची वेशभूषा केलेल्या तरुणींनी मेलोडी चॉकलेटचं वाटप केलंय. तर या आंदोलकांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम हे रस्त्यावर उतरले. ठाण्यातील तरुणांनी मासुंदा तलावाच्या कट्ट्यावरती हे अनोखे आंदोलन केलंय. रॅप सॉन्ग, मोदी, मेलोनी, फ्लॅश मॉब इत्यादींच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार निषेध केला. या आंदोलनामध्ये पेपर लीक की ये सरकार नहीं चाहिए अब की बार, महंगाई के ये सरकार नहीं चाहिए अब की बार, बेरोजगारी को कौन जिम्मेदार, अदानी अंबानी की सरकार, इनकलाब जिंदाबाद, पढ़े लिखे है बेरोजगार, पेपर लीक है ये सरकार, परीक्षा नहीं व्यापार, बंद करो यही अत्याचार इत्यादी घोषणा तरुणांकडून देण्यात आल्या. तसेच कॉक्रोच पार्टीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरुणांनी फ्लॅश मॉब केलंय. विशेष म्हणजे मोदी आणि मेलोनीच्या वेशभूषेमध्ये आलेल्या तरुणांनी चक्क मोदी मेलोनींचा अभिनय करीत उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचं वाटप केलंय. मोदींनी मेलोडीचे नव्हे तर बेरोजगारीचा प्रमोशन करावं असं आवाहन देखील केलंय. या आंदोलनामध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, अभिजित पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळ संबोधलं होतं. त्यातूनच ही कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावरती जन्माला आलेली आहे. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही, ज्यांना शिक्षण मिळते त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळेच तरुण वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्या वैफल्यग्रस्त तरुणांना कॉक्रोच म्हणणं हे संयुक्तिक नाही. भारतात जगातील सर्वाधिक युवाशक्ती आहे आणि युवाशक्तीचा उद्रेक होईल असं भाष्य हे आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. परराष्ट्र धोरण पुरते फसलेलं आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने नगरसेवक यासिन कुरेशी, सुधीर भगत, शाकीर शेख, नगरसेविका मनीषा भगत यांच्यासह मिलिंद बनकर, गजानन चौधरी, माधुरी सोनार, शशी पुजारी, कैलास हावळे, महेश मोरे सहभागी झाले होते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी जे काही म्हटलं की कॉक्रोच येते, हे त्याने का म्हटलंय माहित नाही, पण तरुणांच्या माथ्यात डोक्यात गेलं ते की आम्हाला कॉक्रोच म्हणतात काय. आणि कॉक्रोच हा असा प्राणी आहे की तो कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. आणि एक लक्षात घ्या, या एका शब्दामुळे देशभरातलं वातावरण बदललं. कॉक्रोच जनता पार्टी कोणाच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडली मला माहित नाही, पण 25 कोटी फॉलोअर झालेत, 25 कोटी फॉलोअर. आणि कोणी म्हणेल की त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं, त्यांना हे केलं, त्याला तुम्ही घाबरवून तर कुठलंच आंदोलन दाबू शकत नाही. जर दाबू शकले असते ते 1942चं आंदोलन गोळ्यांच्या आधारावरती ब्रिटिश दाबू शकले असते. ते दाबू शकले नाहीत कधी आंदोलन, तर तुम्ही काय दाबणार? किती जणांना माराल? सगळेच प्रश्न उभे राहणार आहेत. महागाईचा प्रश्न उभा राहणार आहे, बेरोजगारीचा प्रश्न उभा राहणार आहे, शेतीचा प्रश्न उभा राहणार आहे, शेतीमालाचा प्रश्न उभा राहणार आहे, वाहतुकीचा प्रश्न उभा राहणार. सगळे प्रश्न या देशासमोर पुढच्या 8-10 दिवसामध्ये उभे राहतील. तुमचे पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकांना लाज वाटली पाहिजे. एवढ्या चांगल्या आणि पुण्यातले 3-3 जण पेपर सेट करायला कसे असतात आणि तेच 3 जण पकडले जातात. काहीतरी कनेक्शन असेल ना पुण्यातलं. करणारा पोरं आत्महत्याच करणार आहे. राहिलंय का भारतामध्ये? पेपर फोडण्यासाठी जर शिकलेले सावरलेले लोक पुढे येत असतील आणि करोडो रुपये घेऊन पेपर फोडणार असतील तर आमचं आयुष्य ते बर्बाद करतायत असं पोरांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. डुप्लिकेटाचे तरुण वर्ग अत्यंत प्रगल्भ आहे, मॅच्युअर्ड आहे. जे श्रीलंकामध्ये झालं, जे बांगलादेशमध्ये झालं, जे नेपाळमध्ये झालं, ते भारतात कधीही होणार नाही. वी आर मॅच्युअर्ड इनफ टू अंडरस्टँड हाउ टू सेव अवर डेमोक्रेसी. हमारा गणतंत्र कैसा बचाना चाहिए वो हमारे नौजवान अच्छी तरीके से मानते हैं. हे आंबेडकरवादी है, हम गांधीवादी है, हम नेहरूवादी है, हम सावरकरवादी नाही आहे. त्याच्यामुळे शेती उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे संकट काय फक्त शहरामधल्या रिक्षा आणि आपल्या गाड्यांना नाही आहे. सर्वात मोठं संकट हे शेतीत उभं राहणार आहे. सरकारने करावं ना. सरकारला कोणी अडवलंय? तुम्ही काही करायचं नाही, उगाच साठेबाज करायचं. तुम्हाला काय अडवलंय लोकांनी? भोंदू बाबांच्या जीवावर सरकार चालवता कोण? तो खरात. त्याचं माहिती द्या ना बाहेर. खरात नाही खरं तुम्हाला काय सांगितलंय पोलिसांना त्याची माहिती का नाही देत? का रिपोर्ट बाहेर काढत नाहीत? यांचीच माणसं अडकली आहेत सगळी. आम्ही कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन करतोय, ओपनली करतोय.
काँग्रेस जनता पार्टी कुठल्या जातीचं पातीचं ह्याचं त्याचं काही करत नाही. काँग्रेस जनता पार्टीच्या मागे जो आवाज उभा राहतोय तो तरुणांच्या मनातली वैफल्यग्रस्तता आहे, जी आम्ही 1 वर्ष बोलून दाखवतोय. त्याला एक रस्ता दाखवण्याचं काम काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून झालं, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. ठाणेकरांनी आज मेलोडी खाल्ली, काय वाटतं येणाऱ्या काळात पुन्हा अशाच नाही, प्रकारे मी मेलोडी खात नाही. येणाऱ्या काळात तरुणांना महागाईची मेलोडी महागाई मेलोडी खायला नाही देणार, महागाई बेगॉन खायला देईल. तुझ्या घरी बघ काय होतं ते आता. हे तरुण करण्यात येत आहे. काँग्रेस जनता पार्टी देखील यासोबत एकत्र आलेली आहे. काय सांगता? कसं आहे, काँग्रेस जनता पार्टी ही एक भावना आहे आणि ती भावना आहे ह्या सरकार विरोधात. तर ह्या सरकाराच्या विरोधात जेनझी रस्त्यावर उतरली आहे आणि मी आणि अभिजित पवार आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस फक्त त्यांना मदत करतो. खऱ्या अर्थाने हे काय आमचे कार्यकर्ते नाही, हे स्वतःहून उतरलेले ठाण्यातले नागरिक आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी फक्त मदत करते. त्यांची भावना सरकारपर्यंत पोहोचवायची आहे आणि ती मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून पोहोचेल. तर याच्यामुळे सरकारला जाग येईल का एवढ्या आंदोलनामुळे? त्यानंतर एक सांगू का, 20-20 मिलियन फॉलोअर्स झाले तरी जर त्यांना जाग आली नाही तर मला वाटतं नेपाळ टाईप आंदोलन या भारतात दिसेल आणि लवकरच दिसेल. साहेब एक सांगू का, हॅक करता येईल, ब्लॉक करता येईल, पण लोकांच्या मनात जो द्वेष या सरकार विरोधात तयार झालेला आहे त्याला तुम्ही कसं ब्लॉक करणार, हा मूळ प्रश्न आहे. त्यांच्या मदतीला आम्ही आलेलो आहोत. ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीने युवांना चोप दिला जातोय, युवांचं आंदोलन चालू असताना त्यांना मारलं जातंय. एखादं विनयभंग झालेला असेल किंवा कोणाचा मर्डर झालेला असेल, बलात्कार झालेला असेल, ते आंदोलन करत असतील त्या लोकांना मारलं जातंय. ही या सरकारची अवस्था झालेली आहे. आणि याच्यासाठी ज्या तरुणांना कोणी कॉक्रोच बोललेलं आहे ते कॉक्रोच काय करू शकतात हे आज या ठिकाणी कॉक्रोच युवकांनी दाखवले आहे. हे कॉक्रोच कोण आमचे कार्यकर्ते वगैरे कोण नाहीयेत. त्यांनी फक्त एक कॉल केला की आम्हाला फक्त सपोर्ट द्या, त्यांच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. ते स्वतःहूनच सगळे जमा झालेले आहेत. या पद्धतीचं राजकारण बीजेपी सरकार करत आहे. त्या राजकारणात त्या लोकांचा द्वेष, या युवकांचा दोष, या कॉक्रोचांचा दोष इथे दिसत आहे. यस, आय एम अ कॉक्रोच. जो हमारे देश में जो कुछ युवाओं के साथ हो रहा है, जो पेपर लीक्स हो रहे हैं इधर, और बहुत सारी ऐसी चीज़ें हैं जो हमारे देश में हो रही है, पर मोदी जी हमारे जो बाहरी देशों में जो उनका दौरा है उन्होंने चालू रखा है, तो उसके अगेंस्ट में लोगों को, युवाओं को एक साथ आना जरूरी था. इसके लिए हम लोग ने ये एक साथ आने से आंदोलन किया है. उद्देश्य ये है कि सरकार को जाग आनी चाहिए है कि और कितना वक्त हम रुक सकते हैं. तो अभी वो वक्त हो चुका है कि सब युवाओं को एक साथ आके ये सरकार के अगेंस्ट में कुछ तो, यानी युवाओं के पीछे खड़ा रहना जरूरी है. मेलोडी अभी बहुत फेमस हो गई है. तो मुझे यही कहना है कि देश में तो सबसे भयंकर जो स्थिति है वो थी बलात्कार की, और अभी तो सब बच्चों का भविष्य भी धोखे में आ रहा है. एक से बढ़कर एक क्राइम होते ही जा रहे हैं. और अभी जब जो हम मेलोडी का सीन हर अकाउंट पे देख रहे हैं कि हमारे पीएम फॉरेन में गए हैं, चलो वो बहुत जन बोले कॉन्ट्रैक्ट के लिए गए हैं, देश के भले के लिए गए, देश के काम के लिए गए. ठीक है, देश के भले के लिए गए, बहुत बढ़िया बात है. बट इस स्थिति में, जिस स्थिति में हमारा देश है, उस स्थिति में क्या वहाँ पे जाके मेलोडी का प्रमोशन करना सही है? क्या हमारे पीएम को, वहाँ के पीएम को मेलोडी गिफ्ट देना सही है? क्या ये शोभनीय वर्तणूक है? क्या लगता है देश के युवाओं का भविष्य धोखे में है? अगर उनकी पर्सनल लाइफ है, हैप्पीनेस है, ग्रेट, तो वो उन्होंने सोशल मीडिया पे नहीं डालना चाहिए था, नहीं अपलोड करना चाहिए. तो उस वजह से हमारे देश में बहुत से युवाओं के मन दुखे हैं, बहुत से स्टूडेंट्स आक्रोश में है, कितने स्टूडेंट्स तो सुसाइड के लेवल पे है. तो सरकार को मुझे यही अपील करनी है, सर मेलोडी का प्रमोशन बहुत हो गया, अभी भविष्य का और एजुकेशन का प्रमोशन कीजिए प्लीज. उसका तो कोई प्रमोशन ही नहीं कर पा रहा है ना, क्योंकि हर बार जब हम पेट्रोल भरने जा रहे तो पैसे का आंकड़ा तो बढ़ ही रहा है, 1-1, 2-2, 3-3, 4-4 रुपए से बढ़ ही रहा है. बट हम प्रमोशन किस चीज का कर रहे हैं? मेलोडी. बेरोजगारी का प्रमोशन कोई कर नहीं रहा. इतने 3-3, 4-4, 5-5, 6-6 साल के बच्चों के ऊपर रेप हो रहे, उसके बारे में कोई बात नहीं कर रहा है. 60-70 साल की औरतों के ऊपर रेप हो रही, उसके बारे में. लेकिन हमारी सरकार फॉरेन में जाके मेलोडी सबको स्प्रेड करी है. तो ये सरकार को सीधा सीधा हमारा प्रश्न है कि हमारे सब क्वेश्चंस का आंसर कब सॉल्व होगा.